मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी, सत्या, युवराज हे आता बँकेमध्ये आलेले असतात। तेव्हा बँकेचे साहेब हे त्यांना बाहेरच भेटतात। तर आता मॅनेजरला पिंकी थांबवत माझं तुमच्याकडे खूप महत्त्वाचं काम असल्याचं म्हणते। तेव्हा आता मॅनेजर विचारू लागतात ना की काय काम आहे। आता पिंकी म्हणते आमचंच थोडं काम आहे, आम्हाला पैशांची गरज आहे। ॲक्च्युली आमचा सरकारवाडा आहे ना तो गहाण ठेवलाय, त्यामुळे तो आम्हाला सोडवायचा आहे। तेव्हा आता मॅनेजर विचारतात नक्की किती रुपयांची तुम्हाला मदत हवी आहे। तेव्हा आता आम्हाला 3 कोटी रुपयांची मदत हवी आहे असं पिंकी म्हणते। त्यावेळी मॅनेजरलाच घाम फुटतो। तो म्हणतो आम्ही 3 कोटी कसे देणार, तुमच्याकडे गहाण ठेवायला ऑलरेडी होता म्हणजे सरकारवाडा आणि तोही आता गहाण आहे, आणि तुमच्याकडे दुसरी काही प्रॉपर्टी असेल तर मग सांगा। तर आता पिंकी म्हणू लागते माईसाहेबांनी माझ्या नावावर थोडी शेतजमीन केली आहे, ती हे प्रॉपर्टीचे पेपर आहेत, हे तुम्ही घ्या आणि पहा किती रुपये मिळतात ते। तेव्हा ते प्रॉपर्टीचे पेपर पाहून झाल्यानंतर मॅनेजर म्हणतो फक्त 60 ते 70 लाख रुपये मिळतील, या व्यतिरिक्त तुम्हाला 1 रुपया नाही मिळणार। आणि तसंही युवराज धोंडे पाटील आणि सत्या धोंडे पाटील यांची प्रॉपर्टी पाहता काहीच नाही आहे। आजपर्यंत फक्त बापाच्या जीवावर यांनी उड्या मारल्यात, त्यांना कुठून पैसे द्यायचे आम्ही, असं म्हणून मॅनेजर आता युवराज आणि सत्याला खूप बोलतो। आता ते दोघेही खूप चिडतात, परंतु आता आपल्यालाच गरज आहे म्हणून ते शांत बसतात। तर आता झाडाच्या पाठीमागे कुणीतरी उभं असतं, आता बापूसाहेबांचाच माणूस असतो। आता पिंकीला युवराजला कुठूनच कर्ज न मिळावं याची व्यवस्था चांगलीच त्याने केलेली असते। त्यानंतर आता युवराज मॅनेजरला म्हणतो प्लीज काहीतरी करा साहेब, आम्ही तुमचं कर्ज अगदी वेळेवर फेडू, आम्ही करतो काहीतरी। तेव्हा त्याची गॅरंटी कोण घेणार असं युवराजला आता मॅनेजर बोलतो। हा युवराज म्हणतो मी लिहून देतो। तर तुमच्याकडे लिहून देण्यासारखं असं काही नाहीये असं म्हणून मॅनेजर तेथून जातो। तेव्हा आता पिंकी सत्या आणि युवराजला म्हणते तुम्ही काळजी करू नका, काहीतरी होईलच नक्की। तेवढ्यातच घोषणाबाजी पिंकी विरुद्ध देत तेथे बापूसाहेबांचे कार्यकर्ते येतात। पिंकी, युवराज धोंडे पाटील यांनी अख्खं घर उद्ध्वस्त केलं, बापूसाहेबांना जेलमध्ये टाकलं, त्यांच्या विरोधात तक्रार केली असं म्हणत असतात आणि पिंकीला खूप काही बोलतात। तेव्हा आता युवराज चवताळूनच त्यांच्यावर धावून जातो आणि म्हणतो आमच्या जीवावर मोठे होता आणि आमच्या कारभारणीला बोलता काय। तर पिंकी आता त्या दोघांची भांडणं सोडव। बापूसाहेबांचा एक कार्यकर्ता खूपच बोलत असतो, तो म्हणतो बापूसाहेबांनी युवराज साहेबांबरोबर लग्न करायला हिला लावलं आणि हिला सरपंच बनवलं, पण हिने काय केलं, बापूसाहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला। तेव्हा आता पिंकीला खूप वाईट वाटतं, तिला धक्काही बसतो की लोक मला असे आरोप करतायत। मग त्यानंतर आता युवराजला खूप राग येतो, तो त्यांच्या अंगावर पुन्हा धावून जातो। तेव्हा पिंकी त्याला गुपचूप गाडीत बसवते आणि तेथून आता सगळेजण घरी जातात। घरी गेल्यानंतर आता युवराज खूप टेन्शनमध्ये असतो, तो म्हणतो काहीही काम करत नाही, मी ना करता आहे। तेव्हा पिंकी म्हणते तुम्ही खूप बिझनेस स्टार्टअप करण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आलं नाही, त्यात तुमचा काय दोष आहे असं म्हणून ती त्याला समजावू लागते। तेव्हा युवराज म्हणतो की काय करावं कळत नाही, त्या मॅनेजरने सुद्धा लोन देण्यासाठी स्पष्टपणे नकार दिलाय, त्यालाही वाटतं की आम्ही पैसे फेडू शकत नाही, काय करायचं, बरोबर आहे, आम्ही तर आजपर्यंत काहीच केलं नाही। पिंकी आता त्याला समजावत असते, म्हणते की होपची तोप अशी ब्लास्ट होऊ द्यायची नाही कधी धनी। तेव्हा युवराज म्हणतो होती तेवढी जमापुंजी मी, असं म्हणून तो आता एकदम शांत बसतो आणि लगेच घराबाहेर पडतो। पिंकी म्हणते आज धनत्रयोदशी आहे, प्लीज तुम्ही जेवण तरी करून जा। तेव्हा युवराज म्हणतो आल्यावर करेल। तर आता पिंकीला प्रश्न पडतो युवराजच्या बाबतीत नक्की असं काय झाले, त्याने काय केलं असेल ती जमापुंजी, आणि एवढ्या घाईघाईमध्ये धनी कुठे गेले असतील। आता त्याच गोष्टीचा ती विचार करत राहते। मग दुसरीकडे आता बापूसाहेबांचे जे कार्यकर्ते असतात ते पारावर बसलेले असतात। तेव्हा सगळेजण आता पिंकीवर खूप चवताळून उठलेले असतात। ते म्हणतात की ह्या पिंकी धोंडे पाटीलला आम्ही बरबाद करणारच, बापूसाहेबांची परमिशन घेऊन। तेवढ्यातच आता तेथे कुणीतरी येतं आणि त्या सर्वांनाच खूप बदडून काढतं, काठीने चांगलाच चोप देतो, त्यांना बदडून काढतो। सगळेजण आता बेशुद्ध होतात। काही कळायच्या आत आता तेथे एक माणूस येतो आणि तोही तेथून निघून जातो। जो मारणारा असतो आणि डोक्यावर टोपी घातल्यामुळे कुणाला काही समजत नाही। त्यानंतर दिवे लागण्याची वेळ होते। पिंकी अख्ख्या घरभर आता दिवे लावते। धनत्रयोदशी असल्यामुळे
पिंकी आता सर्वत्र दिवे लावते, परंतु आता तिचं मन कशातच लागत नसतं. तेवढ्यातच नीरी तेथे येते आणि म्हणते, दाजी येतील इतक्यात तू नको काळजी करू, ते आहेत त्यांच्याबरोबर. तेव्हा आता पिंकी म्हणते की अगं काय करावं कळतच नाही, मला खूप टेन्शन आलंय. तेवढ्यातच आता सुशीला पिंकीला बोलू लागते की सकाळपासून माझा मुलगा उन्हातानामध्ये फिरतोय पैसे गोळा करण्यासाठी. तुला काही वाटतं की नाही, सरकारवाडा पार विकण्याची वेळ आली तरी तुझं नाटकं सुरू आहे. तेव्हा सरकारवाडा कुणी गहाण ठेवलाय तुम्हाला तर चांगलेच माहीत आहे, असं आता पिंकी म्हणते. तिला खूप बोलू लागते. तेवढ्यातच सत्या तेथे येतो आणि म्हणतो, माझी गॅस एजन्सी विकून मी हे पैसे जमवले आहे, तेवढे घे पिंकी, आणि मला अजून काही होतंय का ते मी पाहतो. तेवढ्यातच छबी तेथे येते आणि म्हणते, हे माझे सर्व दागिने आहेत, त्याचबरोबर माझ्याकडे जेवढी रक्कम होती ना तेवढी मी तुझ्या अकाउंटवर ट्रान्सफर केली आहे. तेव्हा आता धनंजयने सुद्धा युवराजच्या अकाउंटवर ती सर्व रक्कम ट्रान्सफर केली. तेव्हा पिंकी म्हणते, मला खरंच खूप वाईट वाटतंय. छबी म्हणते, तू काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल पुन्हा पूर्वीसारखं. आता पिंकी म्हणते, ही सर्व रक्कम मिळून 1,35,00,000 रुपये तरी नक्की होतील. त्यावरती युवराज आणि पल्लवी हे दोघेही तेथे येतात. तर आता युवराज म्हणतो, 1,35,00,000 रुपये माझ्याकडे आहे. तेव्हा पिंकीला प्रश्न पडतो, नक्की कुठून आणली असेल यांनी ही रक्कम. तर आता ती त्याला विचारू लागते. युवराज काही सांगायला तयार नसतो. तर डॉल्बी म्हणतो की ह्या युवराज दादाने त्याची जीप विकली. तेव्हा हे ऐकताच आता सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते. पिंकीच्या डोळ्यात पाणी येतं. ती म्हणते, अहो धनी, तुम्ही एवढी प्राणप्रिय असणारी तुमची जीप विकली. हा युवराज म्हणतो, त्यात काय एवढं, माझ्या सन्मानासाठी मानासाठी मी काहीही करू शकतो, आणि ह्या जीपचं काय एवढं. तर आता पिंकीला खूप वाईट वाटतं. ती आता युवराजला मिठी मारते. तुमच्या प्रेमाचे चाळे संपले असतील तर आता जरा जमिनीवर या आणि पुढचं काय ते पहा. 1 कोटीने 2 कोटीने काहीही होणार नाहीये. सपकाळ साहेबांनी फक्त 24 तासांची मुदत दिली आहे. तेव्हा आता पिंकी म्हणते, होईल काहीतरी सासूबाई, तुम्ही नका काळजी करू. हा सुशीला पुन्हा एकदा पिंकीला बोलू लागते. युवराज म्हणतो, आई साहेब जरा शांत बसा. तेव्हा सुशीला म्हणते, हे काम फक्त बापूसाहेबच करू शकतात, म्हणजे वाडा गहाण ठेवलाय आणि तो सोडवायचा कसा ते फक्त त्यांच्याकडेच आयडिया असेल. तेव्हा आता युवराज म्हणतो, ते कसं. सुशीला म्हणते, ए पोरी, जरा एकदा ऐक माझं. तू बापूसाहेबांकडे जा आणि त्यांच्याकडे जाऊन त्यांची नाक रगडून त्यांच्या पायावर माफी माग. सुशीलाच्या ह्या बोलण्यामुळे सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. आता सर्वजण आश्चर्याने विचारतात की काय म्हणाली साई तू. तर छबी आणि युवराज त्याचबरोबर सत्याला हे अजिबात आवडलेलं नसतं. तर चित्रा मात्र गालातल्या गालात हसत असते. तेव्हा आता पिंकी पुढे पेच प्रसंग निर्माण होतो. तेव्हा आता युवराज म्हणतो, तुम्ही असं काहीही करणार नाही आहात. तर पिंकी म्हणते, मला हे करावं लागेल कारण आपल्या सरकारवाड्याचा प्रश्न आहे. तेव्हा पिंकीला आठवतं की मी माईसाहेबांना शब्द दिलाय, त्या येईपर्यंत मी घराची घडी अगदी व्यवस्थित बसवलेली असेल. तर आता पिंकी म्हणते, मला हे करावं लागेल धनी. तेव्हा युवराज म्हणतो, नाही, तुम्हाला तुमचा मान प्रिय नाही का. तेव्हा पिंकी म्हणते, हो, मला माझा मान प्रिय आहे, पण त्याचबरोबर माझ्या घरातील माणसंसुद्धा मला प्रिय आहेत. प्लीज तुम्ही ऐका धनी. युवराज म्हणतो, नाही. तरीही पिंकी आता ऐकत नाही. ती म्हणते, मी बापूसाहेबांची काहीही झालं तरी माफीही मागणारच, कारण ऐन दिवाळीमध्ये माझी अशी माणसं रस्त्यावर आलेली मला नाही पाहवणार. असं म्हणून पिंकी आता युवराजला माझा निर्णय झाला आहे असं सांगते. तेव्हा आता सुशीलाला खूपच आनंद होतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पिंकी, युवराज आणि सुशीला हे सगळेजण बापूसाहेबांना भेटायला जातात. तेव्हा पिंकी आता अट मान्य करते की मी तुमची माफी मागायला तयार आहे, आता काय करायचं ते सांगा. तेव्हा आता बापूसाहेब म्हणतात की तुम्ही अख्ख्या गावासमोर आमची माफी मागायची, कंप्लेंट मागे घ्यायची, त्याचबरोबर त्यांचा घोटाळा मीच केला आहे राजकीय हव्यासापोटी असं स्वतःबद्दल सांगायचं. पिंकी म्हणते, तुमची ही अट मला मान्य नाही. तेव्हा हे ऐकताच बापूसाहेबांना धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.